सर्वांना जय भीम. आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या लाडक्या ताई म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्या सुप्रियाताई सुळे यांनी काल एक स्टेटमेंट दिलं की आर्थिक आधारावरती आरक्षण पाहिजे. जर का आपण बघितलं तर कॉन्स्टिट्यूशनल जर का अमेंडमेंट जर बघितली तर जे लोक बॅकवर्डी किंवा सोशली बॅकवर्ड आहेत त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून SC ST OBC NT VJNT या लोकांना त्यांचं रिप्रेझेंटेशन म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी जागांमध्ये किंवा एज्युकेशनल जागांमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व किती पाहिजे याचं एक वर्गवार जे वितरण कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून होतं त्याला आपण आरक्षण असं म्हणतो. आणि म्हणून हे जे आरक्षण आहे ते शाहू महाराजांनी त्यावेळेला त्यांच्या शाहू नगरीमध्ये आपण जर का कॉन्स्टिट्यूशनच्या अगोदरची स्थिती बघितली तर त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा हे जे आरक्षण आहे ते चालू केलं. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हे जे मोठे घोडे आहेत बलवान घोडे आहेत त्यांच्यासोबत कमी बलवान असलेले जर घोडे त्यांच्यासोबत यायचे असतील तर त्यांना विशिष्ट प्रकारे अशा प्रकारे आरक्षण दिलं तर ते त्या मोठ्या घोड्यांच्या संगतीसोबत येऊ शकतात. आणि हाच विचार बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून संविधानामध्ये SC ST OBC NT VJNT या लोकांचा जे लोक बॅकवर्डी सोशली किंवा एज्युकेशनली मागे होते त्यांना पुढे आणण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आरक्षणाची तरतूद केली. आणि म्हणून या ज्या बाई आहेत सुप्रियाताई सुळे या स्वतःला पुरोगामी म्हणतात किंवा जे हे पवार कुटुंब आहे महाराष्ट्रामध्ये स्वतःला पुरोगामीतेचा बुरखा लावून संपूर्ण महाराष्ट्रभर SC ST OBC जे बांधव आहेत त्यांची मतं मिळवण्यासाठी पुरोगामीचा एक बुरखा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतात. आणि आज आपण त्यांचं स्टेटमेंट बघितलं तर त्यांना संसदेमध्ये संसदपटू असं म्हटलं जातं. मला तर आता त्यांच्यावरती खूप असं म्हणजे हसायला येतं आहे. जी व्यक्ती संसदपटू आहे जिला अशा प्रकारे मान सन्मान मिळालेला आहे तशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या तोंडातून अशा प्रकारचे शब्द येत असतील तर कशा प्रकारचे राजकारणी संसदेच्या पटांगणामध्ये बसलेले आहेत याची आपल्याला फार मोठी खंत वाटते. कॉन्स्टिट्यूशनचा अर्थच असा आहे की रिप्रेझेंटेशन. त्यांना रिप्रेझेंटेशन कशासाठी हेच जर समजलं नसेल तर लोकांचा आपण आमदार खासदार होऊन कशाप्रकारे लोकांना न्याय देणार याच्यावरती फार मोठी शोकांतिका आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून जर का आपण बघितलं तर हे जे पुरोगामी लोक स्वतःला पुरोगामीचा अर्थ लावतात ते मुळात पुरोगामीच नाही. अशा प्रकारची जी ही विचारसरणी आहे संघाची असेल किंवा RSSची असेल किंवा हिंदुत्वाची जी विचारधारा आहे ती छुप्या गतीने लोकांमध्ये पोचवण्याचं काम हे लोक करत असतात. NDTVवरती झालेल्या त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं की आर्थिक आधारावरती किंवा जात प्रवरमध्ये यामध्ये कोणत्या प्रकारचं आरक्षण संपायला पाहिजे तर त्या स्टुडिओमधल्या लोकांनी हातवरती केले आणि त्यांनी म्हटलं की जातवार जे आरक्षण आहे ते संपलं पाहिजे. आणि त्या 10-15 लोकांनी जे हात उभे केले त्याच्यावरती संपूर्ण देशभर किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर फार मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. ते जे 10-12 लोक आहेत ते म्हणजे संपूर्ण देश नव्हे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते 10-12 लोकांनी जेव्हा हात उभा केला आहे किंवा ते ज्या न्यूजचे एडिटर आहेत किंवा न्यूजचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी विचारलं पाहिजे की तुमचं जे तुम्ही शिक्षण घेतलं त्या शिक्षणात लागणारा जो आलेला खर्च आहे तो किती आहे. त्या शिक्षणाच्या खर्चावरूनच आपण समजू शकतो जो गावखेड्यातला माणूस आहे तो आज देखील खूप मागे आहे. आणि त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या जागा आहेत त्यांचं जे शिक्षण आहे त्यांच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजे. आणि जर का अभ्यास केला तर जे ह्या रिक्त जागा आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून निघणारं त्या आज तागायत भरल्या जात नाही. त्यावरती जर आपण बघितलं तर प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार या जागांवरती केला जातो. आणि त्या जागांवरती फार कमी प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोकसुद्धा ह्या अशा लोकांचेच असतात किंवा पॉलिटिक्स लोकांचे नातेवाईक असतात. आणि म्हणून ही चाललेली पिळवणूक आहे ती जर थांबवायची असेल तर आपल्याला प्रथमतः आरक्षणाचा जो उद्देश आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आपण जर बघितलं तर या आरक्षणाचा जो उत्पत्ती आहे ती मुळातच मानसिकतेतून आलेली आहे. एक विशिष्ट प्रकारची जी मानसिकता आहे ती या देशामध्ये काम करते. आणि
चार वर्णांचा जो त्यांचा धर्म आहे तो लोकांमध्ये पेरण्याचं काम करत असतात. त्याच्यामध्ये माणसाला त्याच्या जातवारीप्रमाणे कनिष्ठ असं समजलं जातं आणि आपण काहीतरी वेगळे आहोत, आपण काहीतरी उच्च आहोत, आपण काहीतरी जन्माने श्रेष्ठ आहोत, अशा प्रकारची एक विचारधारा आहे लोकांमध्ये पेरली जाते आणि या मानसिकतेतूनच आरक्षणाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून जोपर्यंत या लोकांना कनिष्ठ किंवा तुम्ही खालच्या पातळीचे आहात किंवा तुम्ही चार वर्णामधले आहेत अशा प्रकारची मानसिकता पोचवली जाते, तोपर्यंत हे जे आरक्षण आहे एज्युकेशनली असो किंवा सोशली असो ते चालूच राहणार आहेत. आज आपण जर बघितलं जे सुप्रियाताई जे सुळे आहेत त्यांना आरक्षणाचा मुळात काही गंभीर असा म्हणजे अभ्यास नाही आहे. उगाचच काहीतरी संसदपटू म्हणायचं आणि लोकांमध्ये जाऊन वेगळं काहीतरी करायचं, अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती त्यांना बदलावी लागेल. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आर्थिक सक्षम झालेल्या व्यक्तीला आरक्षणाची गरज नाही आहे. आता ह्या लोकांनी महाराष्ट्रभर किंवा त्यांच्या कुटुंबात पुढे जे आहे ते पॉलिटिक्सच्या माध्यमातून घराणेशाही आहे ती मजबूत केलेली आहे. त्यामुळे जो गेल्या कित्येक पिढ्यांचा जो जमा झालेला लोकांचा पैसा आहे, लोकांच्या मोठमोठ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा पैसा यांच्याकडे भरभक्कम साठलेला आहे. त्यामुळे त्यांचे जे वैयक्तिक मत असेल तर त्या मांडू शकतात, पण त्या लोकांच्या ज्या हितासाठी, सुखासाठी किंवा कल्याणासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ते काम आज ते काही झालेले नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारे आर्थिक तुम्हाला वैयक्तिक जर का आरक्षण नको हवे असेल तर तुमचा तो वैयक्तिक असा विषय असू शकतो. त्यानंतर मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गरिबी किंवा जी आरक्षणाची ती तरतूद आहे ती नेमकी कशासाठी आहे, कशामुळे उत्पन्न झालं आहे, तर ती जातींमुळे निर्मिती झालेली आहे. ज्या जाती एका माणसाला दुसऱ्या जातीची वेगळ्या नजरेने बघतात किंवा माणूस म्हणून बघतच नाही. एक माणूस आपल्या जातीचाच विचार करतो, तो दुसऱ्या जातीच्या माणसाला कदापि माणूस समजत नाही. आणि म्हणून ही वर्णाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमुळेच कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशा प्रकारची तरतूद केली गेलेली आहे. आणि म्हणून त्या बाईंना मला सांगायचं आहे की आरक्षण हे गरिबीमुळे नाही आलेलं आहे, तर आरक्षण हे जातींमुळे निर्माण झालेलं आहे. जोपर्यंत या देशामध्ये जाती राहतील, जोपर्यंत या देशामध्ये जातीचा उन्माद राहील, जोपर्यंत जातींच्या माध्यमातून लोकांपर्यंत अशा प्रकारचा घनिष्ठ असा द्वेष पसरवला जाईल, तोपर्यंत हे जे आरक्षण आहे ते चालूच राहणार आहे. त्यानंतर जो आरक्षण आहे म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या लोकांची किती संख्या आहे त्या लोकांच्या संख्येवरती त्या लोकांना सरकारमध्ये किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये किती जागा दिल्या पाहिजे किंवा किती त्यांचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे, ह्याचा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेला आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनच्या दोन बाजू अतिशय मजबूत आहेत, त्यामध्ये सोशली बॅकवर्ड आणि एज्युकेशनली बॅकवर्ड. यासाठी जो सरकारचा विशिष्ट प्रकारचा आयोग आहे त्या आयोगाच्या माध्यमातून ठरवलं जाते की या लोकांना किती प्रमाणामध्ये आरक्षणाची गरज आहे. आणि आपण जर का बघितलं संपूर्ण देशामध्ये कालचीच एक घटना असेल ती अहिलानगर जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये, कर्जत तालुका, आणि पारधी समाज तिथे राहतो. त्या समाजामध्ये एक अंत्यविधी झाला आणि त्या अंत्यविधीला गावातील जे लोक प्रतिष्ठित स्वतःला समजतात किंवा विशिष्ट नावं लावून घेतात अशा लोकांनी त्या अंत्यविधीसाठी फार मोठा असा प्रतिविरोध त्या गोष्टीला केलेला. आणि जर का आपण गावगाड्याकडे गेलो तर अशाच प्रकारची स्थिती कमी जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून या लोकांचं एक प्रतिनिधित्व, त्या लोकांच्या त्या विशिष्ट प्रवर्गामध्ये त्यांचं असलेलं गुणवत्ता ती व्यक्त करायची असेल, त्या गुणवत्तेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये असलेले चांगले गुण जर का पुढे यायचे असतील तर त्यांना तशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जागा दिलेल्या आहेत. आणि म्हणून सुप्रियाताई सुळे यांनी उगाचच स्वतःला संसदपटू म्हणून नको तो घोळका घालणे किंवा वेगळ्या प्रकारची पटू असणे अशा प्रकारे दाखवणे हा महाराष्ट्राचा घोर मोठा अपमान आहे. हे त्यांनी बदललं पाहिजे. समाजामध्ये प्रचंड आंदोलनं सुरू आहेत, मग ते कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून असो, असं त्या म्हणतात की माझी देवावरती प्रचंड मोठी श्रद्धा आहे आणि हे कधी ना कधी घडेलच. पण मला त्यांना सांगायचं आहे की कॉन्स्टिट्यूशन हे कुठल्याही देवाबिवावरती चालत नाही, हे लोकांनी दिलेल्या एक मताच्या अधिकारावरती चालतं. आणि जसं आज तुम्ही बोलतायत त्या संसदेच्या पटांगणामध्ये, तर तीच लोकं तुम्हाला त्या एक मताच्या आधारे या पटांगणातून घरीसुद्धा बसू शकतात. ती मोठी प्रचंड ताकद लोकांच्या लोकमतामध्ये आहे किंवा मतदानामध्ये आहे.
आणि म्हणून कृपया संसदपटू असाल तर संसदेच प्रामाणिक काम करा. उगाचच लोकांमध्ये भांडणं लागतील, लोकांमध्ये द्वेष निर्माण होईल किंवा वेगळ्या प्रकारची मानसिकता निर्माण होईल. अशा प्रकारचं कोणतेही स्टेटमेंट तुम्ही करू नका. आणि अशा प्रकारे फुसका पुरोगामीचा जो बॉम्ब आहे तो लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करू नका. पुरोगामी आणि प्रतिगामी यामधला जो वाद आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करू नका. जो कॉन्स्टिट्यूशन फॉलो करतो, जो संविधानाच्या माध्यमातून चांगलं काम करतो, त्याला लोकांना ठरवू द्या की हा पुरोगामी आहे की प्रतिगामी आहे. आणि म्हणून सर्व लोकांनी अशा या भ्रामक गोष्टींपासून अलिप्त राहिले पाहिजे. या नेते मंडळींपासून अलिप्त राहिले पाहिजे. यांचं काम फक्त कार्यक्रमाला जाणं, खुर्च्या घेणं आणि लोकांमध्ये वेगळ्या प्रकारच्या जातींच्या माध्यमातून संभ्रम पसवणं. कृपया अशा व्यक्तींपासून आपण अलिप्त राहूया. हे लोक फक्त एक विशिष्ट प्रकारे आपला जो पारिवारिक संसार आहे किंवा जे आपलं पारिवारिक नाव आहे ते घराणेशाहीच्या माध्यमातून टिकवण्यासाठी, मग ते एकाच घरातले 4 भाऊ वेगवेगळ्या पक्षात जाऊन इकडे जरी नाही निवडून आला तरी तिकडून निवडून येतो, अशा प्रकारची मानसिकता घेऊन लोकांमध्ये काम करत असतात. आणि म्हणून आपण सर्वांची जबाबदारी आहे, संविधानाच्या माध्यमातून हा जो आपला भारत आहे लोकांमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण राहावं, लोकांमध्ये एकरूपतेपणा राहावा, यासाठी अशा नेत्यांना, मग त्या स्त्रिया असोत किंवा पुरुष असोत, जो संविधानाचा अपमान करेल अशा व्यक्तींना खाली खेचूया आणि त्यांना जमत नसेल तर घरात बसूया. हा संदेश मला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि म्हणून NDTVने घेतलेला 10 लोकांचा जो सर्वे आहे तो म्हणजे संपूर्ण भारत नव्हे तर संपूर्ण भारतातल्या लोकांनी दिलेला जो कला आहे किंवा मतदानाच्या माध्यमातून दिलेला जो प्रयोग आहे तो म्हणजे भारत आहे. आणि म्हणून कोणताही एक न्यूज चॅनल म्हणजे संपूर्ण भारत नव्हे, हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे. ते जे केलेले वक्तव्य आहे सुप्रियाताई सुळे हे त्यांचं वैयक्तिक असू शकतं, ते संपूर्ण भारताचं मत नाही आहे. आणि म्हणून त्यांनी संसदपटू म्हणून घेत असताना संसदेचा, कॉन्स्टिट्यूशन प्रिॲम्बलचा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी अभ्यास करावा आणि नंतरच लोकांमध्ये आणि संसदेमध्ये संसदपटू म्हणून जावं, अशा प्रकारची मी त्यांना सूचना करतो आहे. आणि मी या ठिकाणी माझी राजा करतो. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम.